श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजंगभूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया भानुकुटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूता विधिपते अनंता अमूर्तमूर्ता विश्वपते परमानंद पंचवक्रा परात्परा पंचदश नेत्रा परम पावना पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्ठाध्यायी अतिनिर्मळा सीमंतिनी आख्यान लीळा स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुझी वदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधान नामे जाहला. सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथ वैदर्भासी विद्या दावुनी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची. यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा. विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही. नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दंपत्य पूजा करी बहु. तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होवोनी जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजिल तुम्हा कारणे. तेथोनी यावे परतो न मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये. तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री देखता साचर सचैल स्नान करावे. पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अधपाता वेश घेणारही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय. हेही परत्री कर्म अनुचित तैसेच शास्त्र बोलत त्याहीवरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू. आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषभू अवनीचे भूभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया. पंडितांची विद्यामाय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंद्य कर्म न करू कदा. मात्या पित्याहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोन्या जोडीती कर. विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली. राव म्हणे दोघां लागुनी माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा. राये वस्त्र अलंकार आणून एकासी स्त्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पातले. जो सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जिस देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने. रंभा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभेत जियसी. तिने ही दंपत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परिभावार्थ धरुनी चातुर्य खाणी हरभवानी म्हणून पूजित. अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षड्रस अन्य देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुनी बोळवी. जाता ग्रामपंथ लक्षुनी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी. म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सघन मी कामानळे करून गेले आहाळून प्राणपती. तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊन या. तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसमास हासती लोक मार्गीचे. तव ते कामे होवोनी मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावत्वरित करी शांत कामज्वराते. तव तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निस्संग ब्रह्मचारी विद्यार्थी. येरी म्हणे बोलली काये माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगी येथे मजा आता. हाती धरवणी तयासी आडमार्गे नेले एकांतासी
वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमिसी पसरले. साल तमाल देवदार, आम्र कदंबादी तरुवर, त्या वनी नेऊनी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही. मी स्त्री तू भ्रतार निर्धार, नाही येथे दुसरा विचार. येरू म्हणे हे न घडे साचार, तुम्ही आम्ही गुरुबंधू. शास्त्र पढलासी सकळ, त्याचे काय हेची फळ. परत्र साधन सुकृत, निर्मळ विचार करून पाहे पा. आधीच स्त्रीवरी तारुण्य, परम निर्लज्ज एकांतवन. मिठी घाली गळा धावून, देत चुंबन बळेची. घेऊन या त्याचा हात, म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत. तव तो झिडकारुनी मागे सारित, नसता अनर्थ करू नको. धन्य धन्य ते पुरुषजनी, परयोषिता एकांतवनी. सभाग्य सधन तरुणी, प्रार्थिता मन चळेना. वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर. त्यापासी तीर्थे समग्र, येवोनी राहतीर सेवेसी. जनरहित घोरवनी, द्रव्य घट देखिला नयनी. देखता जाय वोसंडोनी, तरी तो शंकर निर्धारे. सत्यवचनी सत्कर्मीरत, निगमागम विद्या मुखोद्गत. इतुके आसोनी गर्वरहित, तरी तो शंकर निर्धारे. आपणा देखता वर्म काढुनी, निंदक विंदिती वाग्बाणी. परिखेदरहित आनंदमनी, तरी तो शंकर निर्धारे. दुसरी याचे कुटदोष गुण, देखे ऐके जरी अनुदिन. परी ते मुखास नाणी गेलिया प्राण, तरी तो शंकर निर्धारे. न दिसे स्त्री पुरुष भान, गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण. न सांगे आपुले सुकृत तपदान, तरी तो शंकर निर्धारे. पैल मूर्ख हा पंडित, निवडून येणे समान पाहत. कीर्ती वाढवावी नावडे मनात, तरी तो शंकर निर्धारे. अभ्यासिले न मिरवी लोकात, शिष्य करावे हा नाहीच हेत. कोणाचा संग नावडे आवडे एकांत, तरी तो शंकर निर्धारे. विरोनी गेल्या चित्तवृत्ती, समाधी अखंड गेली भ्रांती. अर्थ बुडालिया नाही खंती, तरी तो शंकर निर्धारे. श्रीधर म्हणे हे ऐसे पुरुष, ते ब्रह्मानंद परमहंस. त्यांच्या पायींच्या पादुका निशेष, होऊनी राहावे सर्वदा. वेदमित्र पुत्र साधू परम, धैर्य शस्त्रे निवटोनी काम. म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम, विचार करू या गोष्टीचा. ऐसे बोलोनी सारस्वत पुत्र, स्त्री रूपे सदना आणिला सत्वर. श्रुत केला समाचार, गतकथार्थ वर्तला जो. सारस्वते मांडिला अनर्थ, रायाजवळी आला वृक्षस्थळ बडवित. म्हणे दुर्जना तुवा केला घात, हत्या करीन तुझवरी. वेदशास्त्र संपन्न, एवढाची पुत्र मज लागून. अरे तुवा निर्वंश केला पूर्ण, काळे वदन झाले तुझे. विदर्भ अधोगत मुख पाहत, म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य. शिवमाया परम अद्भुत, अघटित कर्तृत्व तियेचे. राये मिळवुनी सर्व ब्राह्मण, म्हणे सतेज करा अनुष्ठान. द्यावे यासी पुरुषत्व आणून, तरीच धन्य होईन मी. विप्र म्हणती हे ईश्वर कळा, आमुचेनी न पालटे भूपाळा. तेव्हा विदर्भ रावतये वेळा, आराधिता झाला देवी ते. हवन मांडिले दुर्धर, राव सप्तदिन निराहार. देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर, मग बोले विदर्भ तो. म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश, यासी पुन्हा करी पुरुष. देवी म्हणे ही गोष्ट निशेष, न घडे सहसा कालत्रयी. निस्सीम पतिव्रता सीमंतिनी, परमभक्त सद्गुण खाणी. तिचे कर्तृत्व माझेनी, न मोडवे सहसाही. या सारस्वतासी दिव्यनंदन, होईल सत्य वेदपरायण. ईस सुमेधावर जाण, लग्न करुनी देईजे. देवीच्या आज्ञेवरून त्यासीच दिधले लग्न करून. अंबिकेचे वचने जाण, पुत्र जाहला सारस्वता. धन्य सीमंतिनीची शिवभक्ती, उपमा नाही त्रिजगती. जिचे कर्तृत्व हेमवंती, मोडू न शके सर्वथा. सुत म्हणे ऐका सावधान, अवंती नगरी एक ब्राह्मण. अत्यंत विषयी नाममदन, शृंगार सुगंध माल्यप्रिय. पिंगला नामे वेश्या विख्यात, तिसी झाला सदारत. सांडुनी ब्रह्मकर्म समस्त, माता पिता त्या गेली. धर्मपत्नी टाकुनी दुराचारी, तिच्याच घरी वास करी. मद्य मांसरत अहोरात्री, कामकर्दमी लोळत. करावया जगदुद्धार, आपणसी अवतरला शंकर. ऋषभ नामे योगेश्वर, होवोनी विचरत व महिवरी. आपुले जे जे निर्वाण भक्त, त्यांची दुःखे संकटे निवारित. पिंगलेच्या सदना अकस्मात, पूर्वपुण्यास्तव पातला. तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन, दोघेही धावती धरिती चरण. षोडशोपचारे करून, सप्रेम होऊन पूजिती.
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिधली करुनिया दिव्य शेज निजविला तो शिवयोगीराज तळ हाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होय तो एक निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परिगाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्ह देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मद नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी इस होईल पुत्र त्याही तिस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तिस तत्काळ भावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विभळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडत असे कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुनी अंग तिडके म्हणे जगतात्म्य कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्रपंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्रा अज अजितापय फेनगात्रा जन्मयात्रा चुकविका अनादिसिद्धा अपरिमिता मायाचक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी तनये नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पतिवियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करीती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रस आणोनी स्नेहाळ मुखी घालोनी तो शविती वनगाई स्वपुच्छ करूनी बारा घालिती रक्षिती रजिनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभ भार वणिक घेवोनी पंथे जाता देखे नयनी त्यांची या संगे करुनी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेणे सुमतीस वर्तमान पुसिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळी होऊन श्रुत केले तयाते ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा स्त्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकूनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथापरी हिंडेवनी दिनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोराती परमार्श करीती येचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहीची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवणासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतारिती नगर जन मिळाले सभवती तो निशांती उगवला गभस्ती तेवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणी ये अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धाविन्नला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक काहो रडसी करीसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोठे आहेत सांग पा
आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथीचे स्वजन सोयरे आप्त, आले कोठून गेले कोठे त्वरित, सांग मजपाशी वृत्तांत हा. तू नाना योनी फिरसी, पुढेही किती फेरे घेसी, कोणाचे पुत्र तू का रडसी, पाहे मानसी विचारुनी. शरीर धरावे ज्या ज्या वर्षी, त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी, परी आपण उत्पन्न कोठोनी, ते विचारुनी न पाहती. त्वा पुत्र आणिला कोठून, कोण्या स्थळा गेला मृत्यू पावन, तू आणि हे अवघे जन, जातील कोठे कवण्या देहा. आत्मा शिव शाश्वत, शरीर क्षणभंगुर नाशवंत, तरी तू शोक करीसी व्यर्थ, विचारुनी मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधुसुत, शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ, तरी पडले प्रेत तुझ पुढे. जळी उठती तरंग अपार, सवेची फुटती क्षणभंगुर, मृगजळची मिथ्या समग्र तरी, बुडबुडे सत्य कैसेनी. चित्रींच्या वृक्षच्छाये बैसला कोण, चित्राग्नीचे कोणाचे जाळीले सदन, तेथे गंगा लिहिली सहित मीन, कोण वाहोनी गेला तेथे. वंध्या सुते द्रव्य आणून, भीष्मकन्या मारुतीस देऊन, गंधर्व नगरीचे वराडी आणून, लग्न कोणे लाविले. वाऱ्याचा मंडप शिवून, सिकता दोरे बांधिला आवळून, शुक्ती कारजताचे पात्र करून, खपुष्पे कोणी भरी येले. कासवीचे घालून घृत, मृगजळीचे मीन पाजळती पोत, ते चरणी नुपुरे बांधोनी नाचत, जन्मांत पाहत बैसले. अहिकर्णीची कुंडले हिरोनी, चित्रींचे चोर आले घेवोनी, हा प्रपंच लटिका मुळी होनी, तो साच कैसा जाणावा. मुळीच लटिके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ, केशतरूचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले. सकळ रोगांचे भांडार, कृमिकीटकांचे माहेर, की पापाचा समुद्र, की अंबर भ्रांतीचे. मूत्रश्लेष्म मास रक्त, अस्थींची मोळी चर्मवेष्टित, मातेचा विटाळ पितृरेत, अपवित्र असत्य मुळीच हे. ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र, क्षुरे मूर्धज छेदिले समग्र, इतुकेनी पावन केवी होय. शरण न जाती देशिका प्रती, तरी कैसेने प्राणी तरती, कल्प कोटी फेरे घेती, मुक्त होती कधी हे. सुमती तू सांगे सत्वर, तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार, अवघा हा मायापूर, सावध सत्वर होई का. जयाचे हे सकळ लेणे, मागता देता लाजिरवाणे, तनुभर बांधिले त्रिगुणे, पाचवासे आणून या. याचा भरवसा नाही जाण, केधवा लागेल न कळे अग्न, की हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तव लागे. मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नीचे राज्य ढिसाळ, आहा प्राणी पापी सकळ, धनधान्य पुत्र इच्छिती. गंगे माझी काष्ट मिळती, एकवट होती मागुती विघडती, तैसी स्त्रीपुरुष बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती, आणि क्या तरुवरी बैसती, अपत्य तैसी जाणपा. पथिक वृक्षातळी बैसत, उष्ण सरलिया उठून जात, सोयरे बंधू आप्त, तैसेच जाण निर्धार. मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी, शिव सावधान सर्व साक्षी, जीवभक्षी विषय फळे. ती भक्षिताच भुलोनी गेला, आपण आपणासी विसरला, ऐसा अपरिमित जीव भ्रमला, जन्ममरण भोगीतसे. त्या माझी एखादा पुण्यवंत, सद्गुरुसी शरण रिघत, मग तो शिव होवोनी भजत, शिवालागी अत्यादरे. ऐसे ऐकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठोन, अष्टभावे दाटोन, वंदिती चरण तयाचे. म्हणती एवढे तुझे ज्ञान, काय एक न करीसी इच्छे करून, तू साक्षात उमारमण, भक्त रक्षणा धावलासी. मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमतीस सांगे शिवयोगी, मंचुनी भस्म लाविता अंगी, व्यथारहित जाहली ते. रंभा उर्वशी हुनी वहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठले तत्काळ. व्रण व्यथा जावोनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिवध्यान उपसना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले. परीस झगटता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण, तैसी दोघे दिव्य रूप जाण, होते झाली ते काळी. आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र, काळ मृत्यू भय अपार, त्यापासून रक्षी गुरुनाथ. गुरुचरणी रत होती सदा, त्यासी कैची भवभय आपदा, धनधान्यासी नाही मर्यादा,
भेदा वारिले. बाळचरणांवरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी. म्हणे सद्गुरु तुझ वरुनी शरीर सांडणे हे माझे. या शरीराच्या पादुका करून तुझी या दिव्य चरणी लेवविन. तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत. तुझी या पुत्रासी होईल प्राप्त. राज्य पृथ्वीचे करील हा. त्रिभुवन भरी होईल कीर्ती. निज राज्य पावेल पुढती. भद्रायू नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण. थोर होय भद्रायू बाळ तव वरी क्रमिक येथेची काळ. मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुनी करीत जा. हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटोने दी मात. हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलोन पावला तेथेची अंतर्धान. गुरुपदांबुज आठवून सुमती सद्गद क्षण क्षणा. पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत. भद्रायू त्यासी आवडत सदा पूर्वित लाड त्याचा. पद्माकरे आपुली संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन. दोघांसी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ. मातेच्या सेवेसी सदाकाळ जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्वसुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रायू धावत पाय झाडी ती मुक्त केशी. नयनोदके चरण क्षालन केशवसने पुसिले पूर्ण. सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविले. वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून. षोडशोपचारी पूजन सोहळा करीती अपार. स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझी या प्रसादे करून मी पुत्रवंती. यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे. श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई. माता पिता गुरुपायी निष्ठा असो दे सर्वदा. गोभूदेव प्रजापाळन सर्वाभूती पहावा उमारमण. वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाही न सांडावे. विचार केल्या वाचून या सहसा न करावी आन क्रिया. मागे पुढे पाहोन या शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी शत्रू किती. आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारून या. माझे बळ किती काय शक्ती आपुले सेवक कैसे वर्तती. यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुनी. अतिथी देवमित्र स्वामी वेद अग्निहोत्र. पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणा. लेकरू भार्या अरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष. येथे उपेक्षा करिता निशेष हा निक्षणात होत पै. ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षून. माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी. वैश्वदेव समयी अतिथी आलिय त्यासी न पुसावी यती. अन्न वस्त्र सर्वानुभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या. परोपकार परपीडा न जाण करावे गोब्राह्मण संरक्षण. सत्य सुजाणती तया निंदावाद टाकोन सर्वदा किजे शिवस्मरण. तेच म्हणावे मौन शिवसेवन तपथोर. परदारा आणि परधन हे न पहावे जे वमन. शास्त्र श्रवण करावे शिवपूजन यथाविधी. स्नान होप जपायन पंचयज्ञ गोविप्रसेवन. श्रवण मन निज ध्यास पूर्ण अनालस्य करावी. सुरत निद्रा भोजन येथे वर्णन प्रमाण. दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा. कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण परयोक्षितेसी. क्रोधे दंडावे शत्रुसी साधू विप्रांसी नमिजे सदा. द्वेषयांसी धराव मद संत भक्तांसी नम्रता अभेद. संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती. दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज बंदीजे. अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरहंकार द्विजांसी. वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुनी. पाद पावन देवालय यात्रागमनी नित्य शिवध्यानी बसावे. पुराण श्रवणी क्षोत्र सादर त्वचा संत आलिंगी पवित्र. सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे. शिवनिर्माल्य वास घेई जे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावी भजनी. दीन अनाथ अज्ञानी पहा तयावरी कृपा कीजे. ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी.
जलनिद्रायुक्ताहारी मृगया करी परमनीतीने. अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिस्मृती उत्साह धैर्य दानधृती वर्धमान असावी. आपुले वित्त गृह स्वाच्छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त जाणीजे. नष्ट पाखंडी शठधूर्त पिशून तस्कर जारपतित चंचल कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसी नसावे. निंदक शिवभक्त उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पक मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे. दारा धन आणि पुत्र यासी आसक्त नसावे अनुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे. बंधू सोयरे श्वशुर स्वजन यांसी स्नेह मूल साधारण भलता विषय पहा आसक्ती तेथे न पाहता. रुद्राक्ष साधारण करावे मस्तकी कंठीदंडी करभूषण गेला प्राण शिवपूजन सर्वथाही न सांडावे. शिवकवच सर्वांगी लेऊ ज्ञानी शिवयोगी भस्मचर्चिता रंगी शस्त्रास्त्र बाधा न होय. काला मृत्युभयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गघ्न ब्रह्मघ्न त्यासी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष. शिवहर कीर्तन निर्दोष सर्व सांडूनी ऐकावे. महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपत वैघृती संक्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे. वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिधल्याचे पाळण करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी चिन्ह बांधणे ही द्वारे अनर्थाची. दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची. ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सत्ती औदार्य गुण संपत्ती यशस्वी जीवित्व तयाचे. देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्रे येती अमित सद्य दान त्यात दिजे. विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखारी युद्धा माझी पराक्रम करी याचकांचे पृष्ठी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेची भोजन उत्तमार्थ गजतुरंग गजित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय. ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करणे अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदा विषय सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधार सत्या प्रतापेन भावे असंतप्त परसौख्य हर्षभरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्ने व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै. वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद भाग्य भाग्य स्वभाव येत आहे स्वधर्म ध्रुव न ढळावा. पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजा पाळिका. गुरु आणि सदाशिव यासी न भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडोनी देवा जाणपा. नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती. कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमध्ये करून मन भुलो न द्यावे. ते नानापरी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा. 7वा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव्य करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचळ भक्तिभवानी कन्या बेल्हाळ तिसी वरोनी पयफेन धवल श्वशुर गृही राहिला. पुढील अध्यायी कथासुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंदे निशी दिवस श्रवण करोत विद्वज्जन. भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा
शिवलीलामृत ग्रंथ महान, स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, सप्तमोध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु.